नमस्कार मित्र स्वनी ऐरानी लघुकथा कलेक्टर साहेब। आज 4 वाजता कलेक्टर साहेबना ऑफिसमा शिपाईने सांगा की साहेब तुमले कोणतरी भेटायला येले आणि साहेबने सांगा हा काय हरकत नाही ना वाटला कोणी जदय ती व्यक्ती समोर उभी राहिली कलेक्टर साहेब दखीसने यावा कारण ती व्यक्ती होती कलेक्टर साहेबना मामानी आंडेर आणि आज ना 10 वर्षे पहिले त्या मामानी आंडेरने कलेक्टर साहेबले रिजेक्ट करीत दिलं होतं लग्नासाठी नकार दिला होता आणि कलेक्टर साहेबने समोर दखतार विचार की बोला मॅडम काय मी तुमने सेवा करू शकस तर त्या कलेक्टर साहेबना मामाने आंडेरने सांग की एक टाईम होता तुमने परिस्थिती वेगळी होती एक टाईम होता आमनी वेगळी होती आज तुमनी वेगळी आहे आमनी वेगळी आहे खूप वर्षापासून गाव म्हणा प्रत्येक जणले घरकुल भेटी घे पण आमले घरकुल भेटेल नाही आहे आज जे काय होतं आम्हाला सगळे चालणं घे तर आमले घरकुल भेटायला पाहिजे कलेक्टर साहेबने 15 मिनटात तहसीलदार कोण आहे तटला ग्रामसेवक कोण आहे त्यातले सांगेनी ते प्रकरण मार्गी लाई दिलं आणि जदय जाताना ती मामा अंडर कलेक्टर साहेबले थँक्यू सांगायला लागणी तर कलेक्टर साहेबनी बोलानी सुरुवात करी आणि कलेक्टर साहेब सांगायला लागला आज ज्या खुर्शीवर मी बठेले माहिती का याने जबाबदार कोण आहे यांना जबाबदार तुमनं कुटुंब म्हणजे तू ये जर तू मला त्याआधी नकार नाही देती ना मी मेहनत करीनी मागला 7-8 वर्ष मग स्ट्रगल करीनी इथला दूर पोहोचू शकतो नाही तू मला थँक्यू नको म्हणे मी तुला थँक्यू म्हणस कारण तू मला रिजेक्ट करी दिलं मनीषने मी स्ट्रगल करानी खरी सुरुवात करी मी पण इतर पोरेस ना मायक मायबापना पैसावर जगणारा होतो मायबापना जीवन मोठा होणारा होतो पण ज्या टाईमले तुमना कुटुंबनी तुम्ही मला नकार दिदा बाय बाय कर तर देशपान मी खरा जागा होईनू आणि अभ्यासले लागणू आणि पुढे जावासाठी प्रयत्न करायला लागणू जदय आपला पण काय नाही राहस ना वास्तविक त्या टाईमला जर तुमनं कुटुंबा मनी साथ देते म्हणा कुटुंबाने साथ देतात ना अजून आम्ही लवकर पुढे येतो मार्गस्थ होतो प्रगतीना दिशाकडे वाटचाल करतो पण देवनी तुमले बी तशी बुद्धी दिली नाही पण मी कधी थांबलो नाही उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो मी मना अभ्यास मना स्टडी मी चालू ठेवा एक टाईम 1 2 4 8 दिन नहीं 6 महीना में एक टाइम भूख्या राहीसन कधी वडापाव खायसन कधी पाणीपुरी खायसन कधी बाशी कचोरी खायसन मी दिन पास करात आणि 8पर्यंत पोहोचणू आज लोकेसाठी मी कलेक्टर साहेब आहे आज मना कामयाबीना दिनसले लोक सॅल्यूट करतस मला सलाम करतस पण जदय मना खराब दिन होतात ना तदय या आंगे पांगेना लोकेशनी आणि तू पण मनाकडे पाठ फिराय दिली होती मनाकडे दुर्लक्ष करेल होतं जर काश तू मना स्ट्रगलवर मनावर विश्वास करते तर आज परिस्थिती अजून खूप वेगळी राहते पण असो ज्या शाळामा तुनं शिक्षण व्हायला नाही ज्या शाळामा मना शिक्षण व्हायला नाही असा शाळामा मना बेटा शिकी राहना शिक्षण लिहायना आई मनासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि परत माले कलेक्टर साहेब बनारासाठी तुना खूप खूप धन्यवाद तुना खूप खूप धन्यवाद थँक्यू।